हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवत आहे खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत. तर खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्यासाठी तुम्हाला इथे अगदी हिरवगार असं वांगं तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल तसं घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे वांग्याला सगळीकडून आणि गॅसवर इव्हनली आपल्याला हे वांगं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यासाठी लागणारा एक ठेचा बनवून घेत आहे आणि मी इथे घेतलेला आहे लसणाची पात म्हणजेच फ्रेश गार्लिक, जे की थंडीच्या दिवसात तुम्हाला इझिली भाजी मंडईत मिळू शकते. आणि जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही साधारण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे वापरू शकता. त्यानंतर मी इथे कांदा पण बारीक करून घेतलेला आहे, लसणाची पात पण बारीक करून घेतलेली आहे. आता आपलं वांगं भाजत आलेलं आहे, तर मी ठेचा बनवत आहे साईडला. तर त्यासाठी मी इथे ज्या लसणाच्या पातमधला जो लसूण आहे तो आणि काही हिरव्या मिरच्या असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर वांगं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याचं वरचं जे कवर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वांग्याला कुठे कीड आहे का किंवा काही खराब झालेलं आहे का ते तुम्ही ह्या स्टेजला बघू शकता. जर तसं काही असेल तर म्हणजे तुम्ही तो भाग बाजूला काढू शकता किंवा मग दुसरं वांगं तुम्ही इथे वापरू शकता. तर तुम्हाला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे वांग्याला. त्यानंतर एका कढईत साधारण 2 चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे. हिंग, जिरे, मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर मी इथे कांदा पण टाकून घेतलेला आहे. कांदा थोडासा भाजत आल्यानंतर मी इथं जो आपण ठेचा बनवलेला आहे तो पण मी इथे ॲड केलेला आहे. तर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे सगळं. त्यानंतर खानदेशी पद्धतीने जेव्हा आपण भरीत बनवतो तेव्हा तिथे शेंगदाणे ॲड करतात, त्यामुळे मी इथे शेंगदाणे ॲड केलेले आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि त्यानंतर मॅश केलेले वांगे, थोडीशी हळद आणि मीठ मी इथे टाकलेलं आहे. तर आपल्याला चांगलं हे आधी मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे लसणाची पात पण ॲड केलेली आहे. आता आपल्याला हे थोडंसं झाकून ठेवून थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. आता हे चांगलं वाफून घेतल्यानंतर परत अजून 2 ते 3 मिनिट तुम्हाला हे असंच परतून घ्यायचं आहे आणि शेवट तुम्ही इथे कोथिंबीर ॲड करू शकता. तर आपलं खानदेशी पद्धतीने असं झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार आहे. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग.